यथा हि चाक्ष्णा भ्रमता गृहादिकं विनष्टदृष्टेर्भ्रमतीव दृश्यते तथैव देहेन्द्रियकर्तुरात्मनः कुतं परेध्यस्य जनो विमुह्यति। ज्याप्रमाणे डोळे गरगर फिरवले असता दृष्टीदोषामुळे घर वगैरे फिरल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे देह इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणाने केलेल्या कर्मांचा परमात्म्यावर आरोप करून लोक मोहित होतात. स्वतःच्या भावनांचा आरोप लोक परमात्म्यावर करतात. नाहो न रात्रिः सवितुर्यथा भवेत् प्रकाशरूपा व्याभिचारतः क्वचित् ज्ञानं तथा ज्ञानमिदं द्वयं हरि रामे कथं स्थास्यति शुद्धचिद्घने। सूर्याच्या प्रकाशरूपाचा नाश कधी होत नसल्यामुळे ज्याप्रमाणे सूर्याच्या बाबतीत दिवस आणि रात्र असा भेद होत नाही, त्याप्रमाणे शुद्ध चेतनघन अशा हरिरूप रामांच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान या दोन गोष्टी कशा बरे राहू शकतील। तस्मात् परानंदमये रघुत्तमे विज्ञानरूपे हि न विद्यते तमः अज्ञानसाक्षिण्यरविन्दलोचने मायाश्रयत्वान्न हि मोहकारणम्। म्हणून परमानंद स्वरूप विज्ञानरूप व अज्ञानाच्या साक्षी असणाऱ्या अशा कमलनयन भगवान रामांच्या ठायी अज्ञानाचा लेशसुद्धा असत नाही, कारण ते मायेचे अधिष्ठान आहेत, म्हणून ती माया श्रीरामांना मोहित करू शकत नाही। अत्र ते कथयिष्यामि रहस्यमपि दुर्लभं सीताराम मरुत्सुनुसंवादं मोक्षसाधनम्। हे पार्वती, या बाबतीत मी तुला सीता, राम आणि पवनपुत्र हनुमान यांचा मोक्षाचे साधन स्वरूप असणारा संवाद अत्यंत गोपनीय आणि परमदुर्लभ असला तरी सांगतो। पुरा रामायणे रामो रावणं देवकंटकं हत्वा रणे रणश्लाघि सपुत्रबलवाहनं सीतया सह सुग्रीवलक्ष्मणाभ्यां समन्वितः अयोध्यामगमद्रामो हनुमत्प्रमुखैः वृत्तः। पूर्वी रामावताराच्या वेळी देवांचा शत्रू असणाऱ्या रावणाला त्याची संताने, सैन्ये आणि वाहन यांच्यासह युद्धकुशल श्रीरामांनी युद्धात मारले आणि सीता, सुग्रीव तसेच लक्ष्मण यांच्यासह व हनुमान इत्यादी मुख्य वानरांसह श्रीराम अयोध्यानगरीत परत आलेत। अभिषिक्तः परिवृत्तो वसिष्ठाद्यैर्महात्मभिः सिंहासने समासीनः कोटिसूर्यसमप्रभः। तेथे त्यांच्यावर राज्याभिषेक झाला। नंतर वसिष्ठ इत्यादी महात्म्यांसमवेत कोट्यावधी सूर्यांची प्रभा असणारे श्रीराम सिंहासनावर विराजमान झालेत। दृष्ट्वा तदा हनुमन्तं प्राञ्जलिपुरतः स्थितं कृतकार्यं निराकाङ्ग ज्ञानापेक्ष महामतिं रामः सीतामुवाचेदं ब्रूहि तत्त्वं हनुमते निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं नित्यभक्तिमान्। त्यावेळी कृतकृत्य झाल्यामुळे निरपेक्ष असलेल्या व केवळ ज्ञानाची अपेक्षा करणाऱ्या महाबुद्धिवान हनुमंताला हात जोडून समोर उभा असलेला पाहून श्रीरामांनी सीतेला म्हटले, सीते, या हनुमानाची आपणा दोघांवर अढळ भक्ती आहे आणि तो पापरहित आहे आणि म्हणूनच तो ज्ञानाचा स्वीकार करण्यास पात्र आहे। म्हणून तू या हनुमानाला माझ्या खऱ्या स्वरूपाचा उपदेश कर। तथेति जानकी प्राह तत्त्वं रामस्य निश्चितं हनुमते प्रपन्नाय सीता लोकविमोहिनी। तेव्हा लोकांना मोहित करणारी जनककन्या सीता ठीक आहे असे म्हणाली। नंतर ती शरणागत हनुमंताला भगवान श्रीरामांचे निश्चित तत्व सांगू लागली। श्री सीता उवाच
रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानन्दद्वयं सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रमगोचरम् आनन्दं निर्मलं शान्तं निर्विकारं निरञ्जनं सर्वव्यापिनमात्मानं स्वप्रकाशं कल्मषम. श्री सीता म्हणाली, वत्स हनुमाना, राम हे साक्षात अद्वितीय सच्चिदानंदघन परब्रह्म आहेत असे तू समज. ते सर्व उपाधींनी रहित, केवळ सत्ता हे स्वरूप असणारे, मन व इंद्रिय यांचा विषय नसणारे, आनंदघन, निर्मळ, शांत व विकाररहित, निरंजन, सर्वव्यापक, स्वयंप्रकाशी आणि रागादी दोषरहित परमात्मा आहेत. मां विद्धि मूलप्रकृतिं सर्गस्थित्यन्तकारिणीं तस्य सन्निधमात्रेण सृजामिदमतन्द्रिता. आणि विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणारी मूळ प्रकृती मी आहे हे तू समजून घे. आणि त्या श्रीरामांच्या केवळ सान्निध्यामुळे मी निरलसपणे हे विश्व उत्पन्न करते. तत्सान्निध्यान्मया सृष्टं तस्मिन्नारोप्य ते बुद्धैः अयोध्यानगरे जन्म रघुवंशेति निर्मले. विश्वामित्रसहायत्वं मखसंरक्षणं ततः अहल्याशापशमनं चापभङ्गो महेशितुः. मत्पाणिग्रहणं पश्चात् भार्गवस्य मदक्षयः अयोध्यानगरे वासो मया 12 वार्षिकः. दण्डकारण्यगमनं विराधवध एव च मायामारीचमरणं मायासीताहृतिस्तथा. जटायुषो मोक्षलाभः कबन्धस्य तथैव च शबर्यापूजनं पश्चात् सुग्रीवेण समागमः. वालिनश्च वधः पश्चात् सीतान्वेषणमेव च सेतुबन्धश्च दलधौ लङ्कायाश्च निरोधनम्. रावणस्य वधो युद्धे सपुत्रस्य दुरात्मनः विभीषणे राज्यदानं पुष्पकेण मया सह. अयोध्यागमनं पश्चाद्राज्ये रामाभिषेचनम् एवमादीनि कर्माणि मयैवाचारितान्यपि आरोपयन्ति रामेऽस्मिन् निर्विकारेऽखिलात्मनि. तथापि रामांच्या सान्निध्याने मी निर्माण केलेले हे विश्व अज्ञानी लोक त्या रामांवर आरोपित करतात. अयोध्या नगरीमध्ये अतिशय पवित्र रघुकुळात रामांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विश्वामित्रांना सहाय्य करणे, त्या विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणे, अहल्येला शापातून मुक्त करणे, श्री महादेवांचे धनुष्य भंग करणे, नंतर माझे पाणिग्रहण करणे, भार्गव परशुरामांचा गर्वखंडन करणे, माझ्यासह 12 वर्षेपर्यंत अयोध्या नगरीत राहणे, मग दंडकारण्यात जाणे, विराधाचा वध करणे, माया मृगरूपातील मारीचाचे मरण, माया सीतेचे अपहरण होणे, जटायू तसेच कबंध यांना मोक्षाचा लाभ होणे, शबरीने केलेले रामाचे पूजन, नंतर सुग्रीवाशी मैत्री, वालीचा वध, सीतेचा शोध, समुद्रावर सेतू बांधणे, लंकेला वेढा घालणे, पुत्रांसह दुरात्म्या रावणाचा युद्धामध्ये वध करणे, विभीषणाला लंकेचे राज्य देणे, पुष्पक विमानातून माझ्याबरोबर अयोध्येला परत येणे, त्यानंतर राज्यावर रामांचा राज्याभिषेक होणे, अशा प्रकारची ही सर्व कर्मे जरी मीच केलेली आहे, तरीही अज्ञानी लोक ती कर्मे निर्विकार सर्वांचा आत्मा असे जे राम यांच्यावर आरोपित करतात. रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोचत्या कांगते तज्जति नो न करोति किंचित. आनंदमूर्तिरचलः परिणामहीनो मायागुणानुगतो हि तथा विभाती. तत्वतः श्रीराम सर्वव्यापी असल्याने कुठेही जात नाहीत, कुठेही राहत नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत, तसेच अन्य कोणतीही क्रिया ते करीत नाहीत. ते आनंद स्वरूप, अविचल आणि विकाररहित आहेत. तथापि मायेच्या गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात.